नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती महत्वाची अपडेट आली आहे, परिपत्रक आलंय, न्यूज आलेली आहे. सो डोमिसाइल बाबत इथून पाठीमागे बऱ्याच विद्यार्थ्यांना इश्यू होता. सो डोमिसाइल सर्टिफिकेट बाबत मी सुद्धा तुम्हाला बोललो होतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, तुम्ही मेल करा आणि खूप जास्त प्रमाणात मेल गेले, खूप जास्त निवेदन गेल्यामुळे या संदर्भात शिक्षण विभागाकडनं पवित्र पोर्टल मार्फत तुम्हाला महत्वाची आनंदाची न्यूज आली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की डोमिसाइल सर्टिफिकेट बाबत तुमच्याकडे जर नसेल तर फॉर्म भरता येणार, तर यस येणार आहे. तो कसा भरायचा, पर्यायी कागदपत्रे कोणती लागणार आहे, फायदा याचा काय होणार आहे. कुणी जर सर्टिफाईड करून ठेवलं असेल आणि त्यांना ह्या न्यूजचा फायदा होत असेल तर त्यांनी सुद्धा अनसर्टिफाईड करून परत एकदा ही माहिती भरावी आणि सर्टिफाईड करावं. त्यांना काय फायदा मिळणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि डीव्हीला काय अडचण येऊ शकते, अडचण म्हटल्यापेक्षा मी तुम्हाला असं म्हणेन, अडचण शब्द हा चुकीचा आहे. डीव्हीला तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट लागणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांनी सर्टिफाईड करून ठेवला असेल, ज्यांनी हे पवित्र पोर्टलला पूर्ण नोंदणी करून सर्टिफाईड केलं असेल, त्यांनी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्यवस्थित समजून घ्या. चला, मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं टीईटीच्या बॅचेस अनाऊन्स झालेल्या आहे. टीईटीची द्रोणा 8.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. टीईटी बरोबर तुम्ही सीटीची पण तयारी एकत्रित करू शकता. दोन्ही बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहे. तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची आणि बॅचची लिंक पण दिलेली आहे. त्याचबरोबर पुढे तुम्हाला सांगतो, आता हे उमेदवारांसाठी सूचना महत्वाचं हे आलेलं सूचनापत्र आहे 9 जानेवारी 2026. त्यातला मी दुसऱ्या क्रमांकाचा पॉईंट तुमच्या समोर ठेवलाय बघा. त्यात त्यांनी काय सांगितलंय, दुसऱ्या क्रमांकाचा पॉईंट तुमच्या समोर मी ठेवलाय. दुसरा त्यात काय सांगितलंय बघा, राज्यातील कोणत्याही आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास उमेदवारांकडे राज्यात आदिवासी असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र, आपण ज्याला डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणतो, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे आहात असं असणे आवश्यक आहे. तथापि काही उमेदवारांकडे जातीचे दाखले आहेत परंतु अधिवास प्रमाणपत्र डोमिसाइल सर्टिफिकेट उपलब्ध नाहीत. अशा उमेदवारांनी खालील ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठीच आहे. ज्यांच्याकडे ऑलरेडी डोमिसाइल सर्टिफिकेट आहे, कधीचं, ज्यांच्याकडे ऑलरेडी 14 मे 2025 पूर्वीचं डोमिसाइल सर्टिफिकेट आहे त्यांना, त्यांच्या बाबतीतलं काहीच नाही. पूर्वीचे जर त्यांच्याकडे आहे त्यांनी हेच अपलोड केलेलं आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांच्याकडे हे डोमिसाइल सर्टिफिकेट ह्या डेट पर्यंतचं नव्हतं, नंतरच्या डेटला तुम्ही काढलं असेल, ते तुम्हाला इथे चालत नाही, बरोबर की नाही. नंतरच्या डेटचं चालत नाही. पण तुमच्याकडे ह्या डेट पर्यंतचं नसेल तर तुम्हाला काय करायचं ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ह्या डेट नंतर तुम्ही जर काढलं असेल तर त्यांनी काय करायचं त्याबद्दल सांगितले, पण ते काय करायचं मी ते तुम्हाला सांगतो काय करायचं. पहिला मुद्दा काय सांगितलं तुम्हाला, ज्यांच्याकडे डोमिसाइल नाहीच आहे त्यांच्याबद्दल मी बोलतो फक्त. म्हणजे काय, 14 मे 2000 पर्यंत किंवा पूर्वीचं डोमिसाइल नाहीच आहे, त्यांनी काय करायचं, त्यांनी 3 गोष्टी करायच्या. त्यांना खाली डॉक्युमेंट दिलं, अ नावाचं, ब नावाचं आणि क नावाचं दर्शवल्याप्रमाणे ओळखीचा पुरावा. त्यांना 3 डॉक्युमेंट लागणार आहे बघा, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि अतिरिक्त कागदपत्रे. यामधील प्रत्येकी एक पुरावा एकत्रित PDF करून अपलोड करायचा आहे. 3 डॉक्युमेंट लागणार आहे. तीही डॉक्युमेंट एकत्र PDF बनवायची आहे. कोणकोणते डॉक्युमेंट आहे बघा. पहिलं डॉक्युमेंट तुम्हाला ओळखीचा पुरावा लागणार आहे. कोणता, एकतर तुमच्याकडे आधार कार्ड असावं, एक तर वाहन चालवण्याचा ड्रायव्हिंग सर्टिफिकेट असावं तुमच्याकडे, पासपोर्ट पण चालेल, पॅन कार्ड पण चालेल किंवा मतदार कार्ड चालेल. ह्या 5 पैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट लागणार बघा. 5 पैकी एक डॉक्युमेंट आहे. झालं पहिलं डॉक्युमेंट, ओळखीचा पुरावा. दुसरं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे पत्त्याचा पुरावा. पत्त्याच्या पुराव्यामध्ये काय दिलं त्यांनी बघा, टेलिफोन किंवा गॅस किंवा वीज बिल किंवा मालमत्ता कर यापैकी एक, बँक पासबुक चालेल, रेशन कार्ड चालेल, भाडा करार असेल तर ते चालेल. हे एकूण डॉक्युमेंट बघितले तर 1 2 3 4 5 6 7 ह्या 7 डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. हे झालं दुसरं डॉक्युमेंट. त्यानंतर अतिरिक्त कागदपत्रामध्ये बघा, महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याचं जन्म प्रमाणपत्र. तुम्ही ज्या ठिकाणाहून बिलॉंग करतात, ग्रामपंचायतचं असेल, शहरी भागातलं नगरपालिका, महानगरपालिका किंवा हॉस्पिटलचं असेल, ते तुम्ही घ्यायचं आहे. हॉस्पिटलचं नाही, महानगरपालिकेचं, ते तुम्हाला लागणार आहे. बरं, हे कोणत्या डेटचे लागणार आहे, आत्ताचे चालतील.
14 मे पर्यंत पाहिजे असं नाही. ज्यांच्याकडे डोमिसाईल नाहीच आहे त्यांना आत्ताच्या डेटचं पण चालणार आहे. अगदी आत्ता काढलं, काल काढलं, परवा काढलं, पण फॉर्म भरायच्या वेळेस तुमच्या हातात लागेल ते अपलोड करायचे, तुम्हाला लक्षात घ्या. सो जन्म दाखला तुम्हाला चालणार आहे. महाराष्ट्र राज्यात शिक्षण झाल्याबाबतचा शाळा सोडल्याचा दाखला पण चालणार आहे. तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असणारच आहे. 10वी सोडली, 12वी सोडली, ग्रॅज्युएशन सोडलं असेल, LC TC त्यापैकी ते एक घेऊ शकता. आणि महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वीचं तुमच्याकडे सर्टिफिकेट जर असेल तर ते सर्टिफिकेट वरती बर्थ डेट असते बघा, ती पण चालेल तुम्हाला. सो या तिघांपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे बघा. असे एकूण 3 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. 3 डॉक्युमेंट. ओके, हे 3 डॉक्युमेंट काय करायचे, हे तिन्ही डॉक्युमेंट एकत्र काय करायचे, यांची PDF बनवायची, एकत्र PDF बनवायची आहे. आणि डोमिसाईल नावाचा जो कॉलम आहे, जे तुमच्याकडे डोमिसाईल नाही आहे त्या कॉलम मध्ये याची डिटेल्स भरायची. आता याची डिटेल्स भरताना तिथे विचारलंय सर्टिफिकेट नंबर काय, डेट इश्यूइंग काय, तर त्यामध्ये डेट टाकत असताना तुम्ही सर्टिफिकेट नंबर जो आहे ना तो यापैकी कोणत्याही एका सर्टिफिकेटचा नंबर तुम्ही टाकू शकता, टाकून द्या. कोणत्याही तिघांपैकी कोणत्याही एका सर्टिफिकेट नंबर, कोणत्याही डेट तुम्ही ती टाकली तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. ते व्हॅलिड आहे, म्हणजे व्हॅलिड आहेच. ते डेट जर घेत नसेल 14 नंतरची 14 टाकली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यांनी सूचना दिलेली आहे त्यानुसार हे डॉक्युमेंट तुम्हाला चालणार आहे. ते डॉक्युमेंट तुम्हाला एकत्र PDF करून इथे डोमिसाईलच्या कॉलम मध्ये तुम्हाला अपडेट करायचं आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. ज्यांच्याकडे डोमिसाईल नव्हतं त्यांच्यासाठी तुम्हाला मी सांगितलं. ओके, मग आता पुढे प्रश्न येतात भरपूर सारे बघा. आता मी तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय, ज्यांच्याकडे 14 मे पर्यंत डोमिसाईल नव्हते त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. आता दुसरा मुद्दा येतो की सर आमच्याकडे डोमिसाईल आहे पण ते 14 मे नंतरचे आहे, 14 मे नंतरचे. मग यांनी काय करायचं, यांना सुद्धा त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही काय करा, तुम्ही इथे 2 ऑप्शन मी तुम्हाला सांगतो. त्यांनी इथे लिखित स्वरूपात दिले नाही पण 2 ऑप्शन तुम्हाला पण असणार आहे. पहिला ऑप्शन म्हणजे तुम्हाला मी जे 3 डॉक्युमेंट सांगितले ना, हे 3 डॉक्युमेंट तुम्ही एकतर PDF करून अपलोड करा. हे तिघे डॉक्युमेंट PDF करून आत्ता सांगितले त्यापैकी एक, म्हणजे आत्ता सांगितलं तुम्हाला मी, बघा हे यापैकी एक आणि यापैकी एक, तिघं डॉक्युमेंट अपलोड करा. किंवा और तुमच्याकडे 14 मे नंतरचं जर डोमिसाईल असेल तर ते अपलोड केलं तरी चालेल, त्याची PDF तुम्ही टाकली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. का म्हणतो असं, पुढचं सूचना त्यांची तीच आहे. मी असं का म्हटलं, पुढची सूचना तुम्हाला दाखवतो, तुम्हाला क्लिअर कट होऊन जाईल बघा. पुढची सूचना काय असेल, त्यांनी ज्या उमेदवारांनी यापूर्वी डोमिसाईल सर्टिफिकेट नाही म्हणून त्याप्रमाणे प्रमाणपत्र पूर्ण केले असेल मात्र त्यांच्याकडे वरील अ, ब आणि क मध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांच्या यादीतील प्रत्येकी एक पुरावा उपलब्ध असेल अशा उमेदवारांना त्यांचे प्रमाणपत्र करून, म्हणजेच प्रमाणपत्र अनसर्टिफाईड करून योग्य तो पुरावा अपलोड करून प्रमाणपत्र पुन्हा करता येईल याची नोंद घ्यावी. ज्यांनी फॉर्म भरून टाकला आणि डोमिसाईल नो केलं तर त्यांना परत करता येणार आहे. या नोटीसच्या आधारे त्यांना हे डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला येस करता येणार आहे, याची नोंद घ्यावी. कागदपत्रे पडताळणीच्या वेळी मूळ अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. आता हा मुद्दा जर तुम्ही लक्षात घेतला की डीव्हीच्या वेळेस काय डोमिसाईल कंपल्सरीच आहे. मग आता तुम्ही म्हणाल सर हे डोमिसाईल कंपल्सरी ना आमच्याकडे 14 मेच्या अगोदरच नाहीये ना. सो याचाच अर्थ असा होतो की तुम्ही डोमिसाईल नंतरच्या डेटचं पण चालणार आहे, आता नंतरच्या डेटचं जर चालणार आहे तर मी तेच तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्यांच्याकडे डोमिसाईल 14 मे नंतरचं असेल त्यांनी हे अपलोड केलं तरी चालणार आहे 14 मे नंतरचं. याचा अर्थ तसा निघतो, तुम्ही पण व्हेरीफाय करून घ्या, पण याचा अर्थ तसाच निघतो. कारण ह्या डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही बघा हे 3 जे डॉक्युमेंट आहे ना, हे 3 डॉक्युमेंट. आता पण मेजॉरिटी तुम्ही काय करा, याच्या पर्यायावर जाऊ नका, शक्यतो हे 3 डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा. मग त्यांनी सांगितल्यावर हे 3 डॉक्युमेंट अपलोड करून डोमिसाईल आहे असं तुम्ही दाखवलं आणि मग तुम्हाला काय होणार आहे, त्यांनी सांगितलंय कागदपत्रे पडताळणीच्या वेळी मूळ अधिवास, त्यांनी याची डेट दिली का, कधीपर्यंत हवं दिलंय का, कागदपत्रे पडताळणीच्या वेळी लागेल. त्यांनी डेट दिलेली नाही, याचा अर्थ कोणत्या डेटचं चालणार आहे तुम्ही नंतर काढून घ्या. कारण आत्ता तुमच्याकडे नाहीये, त्यांनी 3 ऑप्शन दिले, हे 3 डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा. आत्ता नाहीये मग हे 3. याचा अर्थ आत्ता नाही म्हणजे काय, त्यांना सापडत नाही असं नाही होते, चोरलं गेलं असं नाही होते, आता नाहीच त्यांच्याकडे. हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. या 3 डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही डोमिसाईलच्या मार्फत फॉर्म भरून टाका आणि मग नंतर डीव्हीच्या वेळेस मात्र डोमिसाईल काढून घ्या. मग ते कोणत्या डेटचं दिले त्यांनी नाही, डीव्हीच्या वेळेस लागेल, पण नंतर काढलं तरी चालणार. याचा सरळ अर्थ असा होतो. सो माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का, एकदम क्लिअर कट सांगतोय मी तुम्हाला, आज कोणी सांगणार नाही तुम्हाला. सो मला कमेंटमध्ये कळवा. सो हा मुद्दा लक्षात आला तुम्हाला. ओके, मग डीव्हीच्या वेळेस लागणार, आता अप्लाय करून टाका, डीव्हीच्या वेळेस लागेल.
आता पुढे सांगतो बघा. अजून एक महत्वाचा मुद्दा की तुम्हाला फॉर्म भरायला आणि सर्टिफाईड करायला त्यांनी डेट अजून वाढवून दिली बघा. 12 पर्यंत होती ऑलरेडी नोटीस आली होती, आता ही 14 पर्यंत आहे. 14 जानेवारी पर्यंत तुम्हाला मुदतवाढ राहणार आहे. आलं लक्षात? हा, म्हणजे तुम्ही किती वेळेस अनसर्टिफाईड करून सर्टिफाईड करू शकतात, हा झाला मुद्दा. आता काही प्रश्न मी तुम्हाला सांगतो बघा. ज्या उमेदवारांनी नोंदणी केलेली नाही त्यांना संधी आहे का? डोमेसाईल नोंदणी केलेली नाहीये बाबा मी, त्यांना संधी मिळेल का? तर यस, करता येईल, तुम्हाला संधी आहे. बरोबर. दुसरं काय, ज्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नाहीये त्यांना पण संधी आहे का? यस, त्यांना पण संधी आहे. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं, सर्टिफाईड करून ठेवलंय, अनसर्टिफाईड करता येईल का? यस, करता येईल. तोच प्रश्न आहे, अनसर्टिफाईड करून अपडेट करता येणार आहे का? तर याचं उत्तर आहे यस, करता येणार आहे. आणि पीडीएफ एकत्र करून अपलोड कराव्यात का? यस, तिन्ही पीडीएफ बघा, तिन्ही पीडीएफ तुम्ही एकत्र अपलोड करू शकता, किंवा तुमच्याकडे जर 14 मे नंतरचं डोमेसाईल असेल तर ते अपलोड केलं तरी चालणार आहे. पण मी प्रेफरेबल तुम्हाला सांगेल हेच करा, हे शक्यतो 14 मे नंतरचं नका करू. असं तेच लागणार डीव्हीच्या वेळेस. डीव्हीला काय लागणार आहे? तर डीव्हीला तुम्हाला बघा इथे अपलोड केले 3 डॉक्युमेंट जे आहेत ना ते पण लागणार, हे 3 डॉक्युमेंट पण लागणार. आणि नंतरच्या डेटचं कधीही काढलेलं डीव्हीच्या अगोदरचं डोमेसाईल सर्टिफिकेट पण डीव्हीच्या वेळेस लागणार आहे. ते कोणत्या डेटचं असं तरी चालणार आहे, कारण त्यांनी सांगितलंय डीव्हीच्या अगोदरच्या डेटचं चालणार आहे. आणि हे अपडेट करून फायदा काय मिळणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सो ठीक आहे सर, आम्हाला मी नाही केलं तर काय होईल आणि हे यांच्यानुसार मी केलं तर काय होईल, याचं तुम्हाला उत्तर मी सांगतो. याचा खूप मोठा फायदा तुम्हाला मिळणार आहे. तो फायदा फक्त थोडक्यात समजून घ्या. याचा फायदा काय, डोमेसाईलचा फायदा काय म्हणजे काय? डोमेसाईल तुम्ही जर अपडेट केलं, डोमेसाईल असल्यास त्यांनी सांगितलेली प्रोसेस असल्यास म्हणा, किंवा ही प्रोसेस तुम्ही जर कंप्लीट केली, प्रोसेस काय केलं, कंप्लीट केली, तर तुम्हाला फायदा काय होणार आहे. आणि इथे टाकतो मी नसल्यास, डोमेसाईल नसल्यास, किंवा ही प्रोसेस नाही केली, जाऊ द्या सर मी नो करूनच फॉर्म भरतो डोमेसाईल, तर काय होईल बघा. पहिले लक्षात घ्या, त्यांनी सांगितलेलं किंवा प्रत्येक एक्झाम मध्ये काय जनरल स्टेटमेंट तुम्हाला सांगतो, प्रत्येक एक्झाम मध्ये सांगितलं जातं, तुम्हाला जर आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला डोमेसाईल कंपल्सरी आहे. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं कंपल्सरी आहे. आरक्षणासाठी हे डॉक्युमेंट महत्वाचं आहे. हे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला आरक्षण मिळणार. तर तुम्हाला काय आरक्षण मिळणार. मग आरक्षण कोणतं? भले तुम्ही ओपन मध्ये असाल तर तुम्हाला ओपन फिमेल जर रिझर्वेशन घ्यायचं असेल तर तुम्हाला मिळेल, जर हे डॉक्युमेंट असेल तर. तुम्ही ओपन मधनं समांतर आरक्षण असू द्या तुमच्याकडे, समांतर आरक्षण कोणतं, जसं की तुम्ही म्हणतात स्पोर्ट कोटा आहे, खेळाडू आहे, माजी सैनिक आहे, दिव्यांग आहे, प्रकल्पग्रस्त, अनाथ आहे, भूकंपग्रस्त आहे, अंशकालीन आहे, ह्या सगळ्यांना आरक्षण मिळेल. जर हे नसेल तर तुम्हाला बघा फक्त ओपन जनरलचं सीट मिळेल. कोणताही कॅन्डिडेट असो त्याला ओपन जनरलचंच सीट मिळेल. ओपनच्या कॅन्डिडेटला समांतर आरक्षण सर्टिफिकेट मिळणार नाही. आणि कॅटेगरीच्या उमेदवारांना इथे जर विचार केला तर कॅटेगरीच्या उमेदवारांना दोन्ही जागा मिळतात. कोणत्या? कॅटेगरीच्या पण मिळतात आणि ओपनच्या पण मिळतात. हे जर असेल तर डोमेसाईल पाहिजे. हे जर नसेल तर इथे फक्त एकच ओपन जनरलच्या जागा मिळतात. मग शिक्षक भरतीमध्ये जेव्हा ऍड येईल तेव्हा कॅटेगरीनुसार तुम्हाला जागांचा विचार होणारच नाही, फक्त ओपन जनरल. आणि ओपन जनरलला सगळे जातात, सगळ्या कॅटेगरीचे उमेदवार ओपन जनरलला जातात. रिसेंटली सुद्धा तुम्हाला कोर्टाचे निकाल लागले सर्वोच्च न्यायालयाचे, लक्षात घ्या. सो फायदा होणार आहे का? तर येस होणार आहे. तुम्हाला कॅटेगरीच्या जागा मिळतात, तुम्हाला जे समांतर आरक्षण म्हणून बिलॉंग करते जागा मिळतात ना, या जागा म्हणजे जास्तीच्या जागा तुम्हाला कॉम्पीट करायला मिळतात, लक्षात घ्या. पण म्हणजे डोमेसाईल एक सर्टिफिकेट, असे काय काय लागतं इथे, कास्ट सर्टिफिकेट पण लागतं आणि अजून काय लागतं इथे, जर रिक्वायरमेंट असेल त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला एनसीएल लागतं. आता मी डोमेसाईल बद्दल बोलतो म्हणून फक्त हे सांगतो, हे पण लागणारच आहे, नो डाऊट, हे डॉक्युमेंट लागणारच तुम्हाला, जे कॅन्डिडेट इथून बिलॉंग करतात त्यांना. सो हे सगळे तुमच्या लक्षात आले असेल. जर तुम्ही डोमेसाईल नो करून फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला जर आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर आता संधी आहे. डोमेसाईल संदर्भातले हे डॉक्युमेंट तुम्ही अपडेट करा आणि फॉर्म फिलअप करून टाका. आता याच्याबद्दल तुम्हाला अजून काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. हे सगळे लिखित स्वरूपात त्यांनी दिलेलं आहे. काही अडचण मला सांगा. शेवटच्या क्षणी तुम्हाला मी अजून एक माहिती देतो, तुमच्याकडनं तुमच्या घरात, तुमच्या नातेवाईकात, तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. इग्नाईट अकॅडमीने इग्नाईट पाठशाळा नावाच्या या यूट्यूब आणि ॲपद्वारे शालेय लेवलच्या स्पर्धा
बॅचेस आपण चालू केलेल्या आहे, जसं की जवाहर नवोदयची बॅच आपली चालू होते आहे 27 तारखेपासून. बघा 27 तारखेपासून याची फी तुम्हाला ही दिसते तुम्हाला, पण ही बॅच तुम्हाला फ्रीमध्ये पण मिळेल. तुम्ही जर इथे नावाच्या या एक्झामला, इथे स्कॉलरशिप एक्झाम इग्नाइट अकॅडमी स्वतः घेत असते. इग्नाइट टॅलेंट हंट एक्झाम आहे ही, 19 जानेवारीला तुमची एक्झाम होणार आहे आणि तुम्हाला ही बॅच फ्रीमध्ये याच्यामध्ये अवेलेबल होणार आहे. जर तुम्ही पहिल्या 600 विद्यार्थ्यांमध्ये आलात तर भरपूर सारे डिस्काउंट ऑफर तुम्हाला इथे मिळणार आहे. बॅच सुद्धा तुम्हाला फ्री मिळू शकते. त्यासाठी काय करा, या इथेला रजिस्टर करण्यासाठी खाली गुगल फॉर्मची लिंक दिली, त्यावरती क्लिक करून लगेच गुगल फॉर्म भरून टाका. आणि आपल्याकडे स्कॉलरशिपच्या बॅचेस पण अवेलेबल आहे, त्या पण बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. काही अडचण असेल त्या नंबरला कॉल करू शकता. अजून मनात प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.